नर्सिंग मधला नेक्स्ट डिसीज आहे सार्स. सार्स मध्ये सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. त्याच्यामध्ये काय असतं बघा, इंट्रोडक्शन पार्ट मध्ये सार्स. सार्स इज अ इन्फेक्शियस रेस्पिरेटरी इलनेस. हा एक इन्फेक्शियस रेस्पिरेटरी इलनेस आहे. कशामुळे होतो? कोरोना व्हायरस दॅट फर्स्ट अपियर इन 2003 अँड स्प्रेड रॅपिडली टू मोर दॅन 2 countries across the world, infecting over 8,000 people and killing 774 before it could be contained in 2004. The SARS is caused by the coronavirus, त्यालाच बोलतो आपण सार्स कोव्ही, that exists in bat and palm civet in southern China. तर सार्स डिसीज हा इन्फेक्ट डिसीज कशामुळे होतो? कोरोना व्हायरसमुळे. तर फर्स्टली कधी अपेअर झाला कोरोना व्हायरस 2003 मध्ये. 2003 मध्ये जेव्हा तो व्हायरस स्प्रेड झाला तो अक्रॉस मोर दॅन 2 कंट्रीजच्या अक्रॉस झाला आणि टोटल इन्फेक्टेड पर्सन होते 8,000 आणि त्यातले डेथ झालेले होते 774 पीपल डेथ झालेले. What are the causes of SARS? The SARS associated coronavirus. त्याला बोलतात आपण सार्स कोव्ही. Causes the illness. Corona virus commonly cause the mild to moderate. कोरोना व्हायरसमुळे माइल्ड टू मॉडरेट अपर रेस्पिरेटरी इलनेस होतं ह्युमन मध्ये अँड कॉज रेस्पिरेटरी गॅस्ट्रो इंटेस्टाइनल लिव्हर अँड न्यूरोलॉजिकल डिसीज इन ॲनिमल. आपल्या ह्युमन मध्ये अपर रेस्पिरेटरी इलनेस होतो आणि ॲनिमल्स मध्ये रेस्पिरेटरी गॅस्ट्रो इंटेस्टिनल लिव्हर अँड न्यूरोलॉजिकल डिसीज होतात. तर याचं इन्क्युबेशन पिरियड काय आहे? इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय? मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर आणि पहिले साईन आणि सिम्पटम्स शो होईपर्यंत जो पिरियड असतो तो असतो इन्क्युबेशन पिरियड. The time between getting infected and the start symptom about 2 to 7 days, but the occasionally has been up to 14 days. The 2 to 7 days हा सिम्पटम्सचा इन्क्युबेशन पिरियड आहे. पर ओकेजनली हा 14 दिवसांपर्यंत इन्क्युबेशन पिरियड जाऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये साईन आणि सिम्पटम्स काय बघायला भेटतात आपल्याला सार्सच्या पेशंटमध्ये? हेडॅक बघायला भेटतं पेशंटमध्ये डिस्कम्फर्ट बघायला भेटतं, बॉडी एच आणि चिल्स बघायला भेटतात, सो थोडं बघायला भेटतं, कफ, न्यूमोनिया, ब्रिदिंग श्वास घेण्यासाठी डिफिकल्टी बघायला भेटते, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ होते, हायपोक्सिया होतो. हायपोक्सिया म्हणजे जो ऑक्सिजन ब्लडमध्ये हा कमी प्रमाणात असतो त्याला बोलतो आपण हायपोक्सिया. डायरिया बघायला भेटतो. डायरिया तर कसा 10 ते 20% ऑफ द पेशंटमध्ये डायरिया बघायला भेटतो. त्याचं ट्रान्समिशन कसं होतं? तर एजंट हे एअरबोर्न रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स होतात. त्याच्यानंतर होस्ट आहे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, सलाइवा आणि बाय टचिंग द कंटॅमिनेटेड सर्फेस हे ट्रान्समिट. त्याचं डायग्नोसिस कसं करणार आपण पेशंटमध्ये? द एनी सिम्पटम्स इन्क्लुडिंग फिवर असतो पेशंटमध्ये 38 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 100 फॅरनहाइट और ह्याच्यापेक्षा जास्त. आपण हिस्ट्री कशाची घेणार? पेशंट कॉन्टॅक्ट झालेला आहे का सेक्शुअली और कॅज्युअली विथ द समवन विथ द डायग्नोस सार्स विदिन ॲटलिस्ट 10 days. ज्या आधीच पर्सनला सार्स झालेला आहे त्या सार्स झालेल्या पेशंट बरोबर हेल्दी पर्सन कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे का थ्रू सेक्शुअली किंवा कॅज्युअली. ट्रॅव्हल टू एनी अदर रिलीजन आयडेंटिफाईड बाय WHO आर एरियाज विथ द रिसेंट लोकल ट्रान्समिशन ऑफ द सार्स. हेल्दी पर्सन असा कुठल्या एरियामध्ये किंवा कंट्रीमध्ये ट्रॅव्हल केलेली आहे का त्यांनी ज्या कंट्रीमध्ये ऑलरेडी WHO ने सार्स इन्फेक्टेड कंट्री किंवा एरिया घोषित केलेला आहे. एक्सरेमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह अटिपिकल न्यूमोनिया बघायला भेटतो आणि रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम बघायला भेटतो. याची ट्रीटमेंट कसे करायची? अँटीबायोटिक मेडिकेशन प्रोव्हाइड करायचे, ऑक्सिजन सप्लिमेंटेशन प्रोव्हाइड करायचं आणि मेकॅनिकल व्हेंटिलेशन ॲज पर पेशंट नीड. म्हणजे अँटीव्हायरल मेडिकेशन आहे त्याच्यामध्ये आपण हाय डोस स्टेरॉइड देतो टू रिड्यूस द स्वेलिंग इन द लंग्स. लंग्सची स्वेलिंग रिड्यूस करण्यासाठी आपण हाय डोस स्टेरॉइडचा यूज करतो. त्याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं? पेशंटला आपण हँड वॉशिंग करायला सांगायचं. हँड वॉशिंगमध्ये आपण अल्कोहोल बेस हँड सॅनिटायझर किंवा लिक्विड सोप वॉटरनी पेशंटला आपण रेग्युलरली हँड वॉशिंग करायला सांगायचं. वेअर डिस्पोजेबल ग्लोव्स.
ज्या ठिकाणी सार्सचं इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात आहे ज्या कंट्रीमध्ये, त्या कंट्रीमध्ये आपण डिस्पोजेबल ग्लोव्ज यूज करायला सांगतो, जेणेकरून पेशंटचे जे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट किंवा टचिंगमुळे हा डिसीज स्प्रेड होतो होण्यापासून प्रिव्हेन्शन होईल. सर्जिकल मास्क का यूज करायला सांगायचे, कारण की सार हा इन्फेक्शन एअरबॉर्न बॅक्टेरिया किंवा ड्रॉपलेट्समुळे स्प्रेड होतो. जर मास्क लावले आपण तर तो आपल्या नेझल कॅव्हिटी थ्रू लंग्समध्ये जाणार नाही आणि मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होणार नाहीत. त्यासाठी सर्जिकल मास्क वेअर करणे सांगायचे पेशंटला. वॉश पर्सनल आयटम. ज्यावेळेस पेशंट किंवा हेल्दी पर्सन सार्स इन्फेक्टेड कंट्रीमधून जाऊन येईल, त्याच्यानंतर पेशंटला आपण त्याचे सगळे क्लॉथ्स, त्याने जे वापरलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या विथ अँटीबॅक्टेरियल सोल्युशननी वॉश करायला सांगायचे, जेणेकरून जे इन्फेक्शन आहे ते अजून स्प्रेड होणार नाही. आणि जो सरफेस आहे तो डिसइन्फेक्ट करायचा. And these are all about the SARS. Thank you.